प्रकरणातील आरोपीला सध्या अटक करण्यात आली आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। गाडेला 70 तासांनंतर गुन्हाट गावातनं केली होती अटक। दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध। सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसतेय। स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। आरोपीच्या वतीने आम्ही बाजू मांडली की सदर जे झालेलं आहे ते दोघांच्या मर्जीने झालेलं आहे, दोघांच्या कन्सेंटने झालेलं आहे। जेव्हा आम्ही आरोपीला विचारलं की सत्य घटना काय, तर आरोपीनं आम्हाला सांगितलं की गाडीमध्ये अगोदर ती चढली, नंतर मी गेलो आणि आमच्या जे पण झालेलं आहे ते सगळं दोघांच्या संमतीने झालेलं आहे, दोघांच्या मर्जीने झालेलं आहे। पुणे कोर्ट परिसरामध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन, तर आरोपीवर बांगड्या फेकण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता। मात्र त्याआधीच महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। याच वेळी महिला आंदोलक आक्रमक। आरोपीकडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय। प्राथमिक वैद्यकीय अहवालामध्ये आरोपीच्या मानेवर जखमा। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गळ्यावर काही लिगेचर मार्क आहे। त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात। अटक होताच आरोपीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे। आरोपी स्वतःला पोलीस सांगून मुलींशी ओळख करायचा। याआधी सुद्धा आरोपीकडनं 2 तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न। वक्तव्याचा विपर्यास। गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण। स्वारगेटमधील घटना शांततेत घडली, योगेश कदमांनी केलं होतं वक्तव्य। अशा पद्धतीने माझ्या वक्तव्याचा तिथे विपर्यास करून त्याचा राजकारणासाठी वापर करण्याचा जो प्रयत्न विरोधकांकडून चाललाय त्याचा मी निषेध करतो, त्याचं खंडन करतो। तर गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच। पुणे अत्याचार प्रकरणावरील योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा निशाणा। गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत। काय म्हणाले, सगळं शांतपणे बलात्कार पार पडला, त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही। ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे। मुख्यमंत्र्यांनी योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा। योगेश कदमांनी पुणे अत्याचार प्रकरणामध्ये केलेल्या वक्तव्यानंतर सचिन खरात यांची मागणी। घटना देशात घडतच असतात, कारवाई सातत्यानं सुरूच असते। मंत्री संजय सावकार यांची स्वारगेट अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया। तर सगळे सुरक्षित राहिले पाहिजे त्यासाठी शासनाचा प्रयत्न असतो, असंही वक्तव्य। घटना या घडतच असतात, कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते। महिला असो की पुरुष असो, प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे। फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष लोक असं नाही, सगळे सुरक्षित राहिले पाहिजे। या दृष्टीने कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते।